पाहुणे साहेब नमस्कार. मंचावर येत आहेत. सर्वांनी त्यांचं टाळ्या जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं तुमच्या रूपाने आमच्या नाशिक जिल्ह्याला देव लाभलेले आहेत. नक्कीच तुमचं स्वागत भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून. या हो ना या सर या सगळ्या मी उपस्थित सर्व घोटी ग्रामस्थ आणि सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि पुरुष, आज हा कार्यक्रम खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक ठरेल देशभर असा कार्यक्रम आहे. डॉक्टर अतुल वडगावकर हे नाव प्रत्येकाने ऐकलं असेल. कोरोना काळामध्ये ज्या महामारीचा काळ डॉक्टर लोक स्वतः संधी म्हणून समजत होते, त्या काळामध्ये हा डॉक्टर एक देवदूतासारखं काम करत होता. अहो HRCT रिपोर्ट आपण बघायचो नेहमी, बघा HRCT. अरे एक HRCT करताना 300 एक्सरे काढायला जेवढी क्षकिरण आपल्या शरीरात जातील तेवढी हानी एक HRCT करतो. आणि त्या काळामध्ये प्रत्येक डॉक्टर म्हणायचा HRCT काढा, HRCT काढा. परंतु माझा स्वतःचा अनुभव आहे, मी पेशंट घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हटले HRCT नाही काढायची. त्यांनी साधा एक्सरे काढून प्रत्येक पेशंटला त्यांनी उपचार केला. अहो डॉक्टरला नुसतं पेशंटशी बोललं, गप्पा मारल्या, त्याला अनेक प्रश्न विचारले की तो एक आजार जज करत असतो, ह्या पेशंटला काय झालंय. परंतु अलीकडे डॉक्टरला पहिल्या भेटीतच कळतं पेशंटला काय आजार आहे. परंतु नाही, त्यांच्या कट प्रॅक्टिस इतकी आहे का त्याची ही टेस्ट झाली पाहिजे, ती तपासणी झाली पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्यामध्ये तो पेशंटचा जो जीव घेतला जातो. अशा महामारीच्या काळामध्ये अख्ख्या सिस्टमला विरोध केला यांनी, अख्ख्या सिस्टमला. प्रवाहाच्या विरोधामध्ये चालणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. डॉक्टर लोकांनी एकीकडे जो बिझनेस व्यवसाय म्हणून स्वीकारले, तिकडे जाऊन जर एखादा देवदूत समाजसेवा करतोय तर त्यांच्यावर अनेक टीका झाल्या. अनेक डॉक्टरांनी टीका केल्या त्यांच्यावर की हे आपला धंदा बंद पाडायला निघाले का, हे डॉक्टर काय करू राहिलाय, वेळ लागलाय का. परंतु ज्या वेळेस अशा सगळ्या लुटणाऱ्या लोकांच्या मध्ये एखादा असा माणूस येतो ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ज्यावेळेस डॉक्टर साहब पेशेंट, जब कोई मरीज दवाखाने में जाता है तो वो ये नहीं देखता कि हकीम वो डॉक्टर मुझे चेक करने वाला कौन है, हिंदू है कि मुसलमान है. अरे ये तो हिंदू है, मैं मेरा इलाज कैसे करूं, मैं तो मुसलमान हूं. या फिर मैं हिंदू हूं, ये डॉक्टर तो मुसलमान है, मैं मेरा इलाज कैसे करूं. कोई बोलता है क्या. कोई नदी में डूब रहा है और बचाने उसे एक नाव आती है, वो नाव चलाने वाला हिंदू है कि मुसलमान है, कोई देखता है क्या. डूबता ये नहीं देखता कि उसे बचाने कौन आया है, हिंदू है कि मुसलमान है. अरे रक्तपेढीत आपण जातो, रक्त मागतो, विचारत नाही आपण मला हिंदूचं रक्त दे, मला मुसलमानाचं रक्त दे, मला बौद्धाचं रक्त दे. नाही, तेव्हा आपण तिथे फक्त बोलतो की मला ए निगेटिव्ह पाहिजे, मला बी निगेटिव्ह पाहिजे. आपण रक्त म्हणजे आपण काय केलंय डॉक्टर साहेब की आज आपला देश, खरं तर आजचा कार्यक्रम मी आवर्जून इथं उपस्थिती त्यासाठीच लावली, कारण आपला देश आज हिंदू मुस्लिम एका वेगळ्या वादाकडे चालला आहे. आणि आज एका मुस्लिम उद्योजकाला वाचवलंय डॉक्टरनी, एका हिंदू डॉक्टरनी. आणि म्हणून कार्यक्रम कुठे, मारुती मंदिर सभागृहामध्ये. आणि ठेवलंय कोणी, माझ्या मुस्लिम बांधवांनी ठेवलंय. अरे देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद करणाऱ्यांसाठी हा एक तमाशा आहे. एक त्यांच्या थोबारीत मारली ही या माझ्या घुटीतल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. डॉक्टर साहेब जेव्हा इरफान शेख त्यांना छातीमध्ये पेन झालं आणि ते घरातून निघाले, गाडीमध्ये ते आणि त्यांची बायको आहे, पेन होते छातीमध्ये तो फटके मारत इथून दवाखान्यात गेलाय. आणि तिथे गेल्यानंतर तो जेव्हा तिथे उतरला, त्याला पाहिलं, त्याला पूर्ण घामाघूम झालाय आणि त्याला ICU मध्ये घ्यायचं आणि तो कोसळला, त्याचं हृदय बंद पडलं. विचार करा तुम्ही, एक सेकंदासाठी सुद्धा हृदय बंद पडणं म्हणजे किती मोठी हानी होऊ शकते ते डॉक्टर सांगतील आपल्याला. आणि असं बंद पडलेलं हृदय
आणि डॉक्टरांना रुग्ण कोण आहे ते कधीच बघत नाही, हा हिंदू आहे की मुसलमान आहे, फक्त तो रुग्ण आहे एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं हृदय बंद आहे आणि कृत्रिम त्याला श्वास देण्याचा प्रयत्न सुरू झाला, जे जे प्रथम उपचार केले जातात हृदय बंद पडल्यावर ते सगळे केले, शेवटी इलेक्ट्रिक शॉक दिले आणि त्याचं हृदय सुरू झालं. अरे माणूस मेलेला परत जिवंत झाला आहे. आणि हा नुसता चमत्कार नाही आहे, एक त्या पेशंटचा असलेला डॉक्टरांवर विश्वास आणि डॉक्टरांचा असलेला त्या वैद्यकीय उपचारावरचा विश्वास, त्याचा विजय हा. आणि म्हणून हा कार्यक्रम तो तेवढ्याचसाठी आहे. आणि परत बघा, त्यांनी त्याला 1 रुपया सुद्धा खर्च आला नाही. या इकडे उभे राहा. 1 रुपया सुद्धा त्यांना खर्च आला नाही. शासकीय योजनेमध्ये त्यांनी उपचार केला आहे. आज मी बघतो, तुम्ही बघा शासकीय योजना गेल्यानंतर डॉक्टर तरी 35,000 द्या, 40,000 द्या. आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय, सगळीकडे भ्रष्टाचार, नुसता भ्रष्टाचार. डॉक्टर आणि वकील त्यांच्या ज्ञानाचा इतका दुरुपयोग करताय. अरे ज्या ऑपरेशनची गरज नाही ते पण करायला लावणार, ज्या तपासणीची गरज नाही ती तपासणी करायला लावणार. आणि एखादा पेशंट जर एखाद्या लॅबमधून तपासणी करून आला ना, तो रिपोर्ट डॉक्टर साहेब त्याच दिवसाचा रिपोर्ट बाजूला टाकून देतात आणि त्यांच्या स्वतःच्या लॅबमध्ये तपासणी करायला लावतात. कशासाठी? नाही त्यांच्या रिपोर्टवर आमचा भरोसा नाही. ए बाबा, अरे लॅब होतो विश्वास ठेव, त्या विज्ञानाच्या त्या थेअरीवर तर विश्वास ठेव. परंतु नाही, जी कट प्रॅक्टिसच्या नावाखाली आज जी लयलूट चालली, म्हणजे आज साहेब डॉक्टर ह्या शब्दाला पर्याय अर्थ आहे ना, म्हणजे तुमची माफी मागून बोलतो मी, त्याला दरोडेखोर झाला आता, दरोडेखोर. आणि अशा युगामध्ये तुमच्यासारखे जेव्हा डॉक्टर जन्माला येतात आणि समाजामध्ये जेव्हा उभे राहता ना, त्यांचंच कौतुक झालं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आहे. आणि हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक ठरणारा कार्यक्रम आहे. बघा ना, आपण एक माणूस जेव्हा जन्माला येतो, आणि आता मी तुम्हाला आवर्जून डॉक्टर साहेब मला इथे सांगायचं आहे, धर्म म्हणजे काय सांगेल कोणी मला? धर्म म्हणजे काय? अरे 2000 वर्षापूर्वी धर्म शब्दाचा अर्थ होता निसर्ग निर्मित स्वभाव. अग्नीचा धर्म काय? स्वतः जळणं, दुसऱ्याला जाळणं. बर्फाचा धर्म काय? स्वतः थंड राहणं, दुसऱ्याला थंड करणं. तसा मानवाचा एक धर्म आहे. कालांतराने भाषा बदलली, धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य झाला. पती धर्म, पिता धर्म, पुत्री धर्म, पुत्र धर्म यांचं कर्तव्य काय? कालांतराने परत भाषा बदलली आणि मग संप्रदायाला आपण धर्म म्हणू लागलो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध हे धर्म नाहीये, हे संप्रदाय. एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम, लग्न कसे असावे, उत्सव कसे असावे, देवाचं मंदिर कसं असावं, कार्यक्रम कसे असावे, हे एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम. आणि धर्म काय आहे? जसं सगळ्यांच्यासाठी पृथ्वी एकच आहे, तुम्ही आम्ही घेतो तो श्वास एक आहे, तुमच्या आमच्यातलं रक्त एक आहे, तसा तुमचा आमचा सगळ्यांचा धर्मही एक आहे. आणि आज त्याच धर्माचा कार्यक्रम आहे, माणुसकी धर्म. जय डॉक्टर साहेब हे प्रतीक आहे, नाशिक जिल्ह्यातलं एका हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. आज देशामध्ये सगळ्यांना माझ्या या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे, अरे तुमचा जात आणि धर्म फक्त उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवा. तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर पडले की तुम्ही हिंदू नाही, तुम्ही मुसलमान नाही, तुम्ही फक्त माणूस म्हणून जगा, फक्त भारतीय म्हणून जगा. मला एका RSSच्या कार्यकर्त्याचा व्हॉट्सअपवर सर चॅटिंग चालू होती, तर ते अनेक दिवसापासून माझ्यावर फॉलो करत होते. ते म्हटले यांना कट्टरवादी बनवायचं आहे म्हणे. तर मग ते मला चॅटिंग करत होते. मग मी त्यांना विचारलं, म्हशी कुणी बनवल्या? तो म्हणे देवानी. म्हणलो बैल? म्हणे देवानी. म्हणलो गाय? देवानी. कुत्र? देवानी. म्हणलो माकड? तो म्हणे देवाना. ते चिडलं माझं. ते म्हणे काय मूर्ख आहे का तुम्ही म्हणे, अहो ह्या पृथ्वीवरचा अणू रेणू कीटक किड्या मुंग्या सगळं देवानी बनवलं. मग त्याला म्हणलो मुसलमान. त्याने मला ब्लॉक केले, अजून ऑन नाही करेल. म्हणजे म्हणायचं काय माहिती आहे का? आणि परत अजून एक प्रसंग, मी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्याख्यान दिलं. मला अनेकांचे फोन आले, तुम्ही बौद्ध आहात का? मग मी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिलं. मला अनेकांचे फोन आले, तुम्ही मराठा आहात का? मी एकदा महात्मा फुलेंवर बोललो, मला फोन आले, तुम्ही माळी आहात का? मग मी एकदा अण्णाभाऊ साठेंवर बोललो, मग मला लगेच फोन आले, तुम्ही मातंग आहात का? आणि डॉक्टर साहेब मी एकदा माणसावर बोललो, मला अजून फोन नाही आला विचारायला तुम्ही माणूस आहात का म्हणून.
म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकलाय आणि जाती जिवंत ठेवल्या आहे. आणि जाती म्हणजे आहे तरी काय? डॉक्टर साहेब, तेल काढणारा तेली, माळी काम करणारा माळी, सोनार काम करणारा सोनार, लोहार काम करणारा लोहार. तुम्ही म्हणाल मग हे समूह कसे झाले? अहो, लोहार काम करणाऱ्या कुटुंबाने जर सोनार काम करणाऱ्या कुटुंबातली मुलगी जर सून म्हणून घरी आणली तर तिला लोहार काम येत नव्हतं. आणि माळी काम करणाऱ्या कुटुंबाने जर सुतारकाम करणाऱ्या कुटुंबातली मुलगी सून म्हणून घरी आणली तर तिला ते सुतारकाम येत नव्हतं. आणि आपले पूर्वी पारंपरिक व्यवसायाचं आपलं उत्पन्नाचं साधन. मग काय केलं? लोहार काम करणारं कुटुंब काय करायचं? लोहार काम करणाऱ्या कुटुंबातलीच मुलगी सून म्हणून आणत होते. सोनार काम करणारं कुटुंब काय करायचं? सोनार काम करणाऱ्या कुटुंबातलीच मुलगी सून म्हणून घरी आणत होतं. आणि मग असे त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समूह झाला, पुढे त्याच जाती झाल्या. म्हणून जाती धर्मातून बाहेर या आणि अशा आज देवतुल्य माणसाचा या ठिकाणी सत्कार होतोय. या कार्यक्रमाला माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. डॉक्टर साहेब. धन्यवाद नाठे साहेब. आता या ठिकाणी गोटीगावच्या सरपंच मॅडम हे 2 शब्द मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती म्हणजे आजच्या युगातले देवमाणूस, आमच्या इरफान भाऊंला वाचवणारे, त्यांच्यासाठी देवमाणूस ठरलेले डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुलजी वडगावकर आणि डॉक्टर प्रशांतजी पवार यांच्यासाठी सर्वप्रथम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की माणसाची किंमत काय असते हे माणूस गेल्यानंतर कळतं. आणि अशा एका व्यक्तीला जीवनदान देऊन साहेब तुम्ही खरंच आमच्या सगळ्या या परिवारावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. डॉक्टरी पेशातलं एवढं मला काही माहिती नाही, पण तुम्ही केलेल्या अथक प्रयत्नातून एक जीव तुम्ही आज वाचवलेला आहे आणि त्या कुटुंबाला जो आधार मिळाला आहे त्यामुळे मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही की आपण किती मोठे त्यांच्यावरती उपकार केलेले आहेत. तुम्ही एक त्यांचे फॅमिली डॉक्टर आहातच, पण इतका विश्वास तुमच्यावरती त्यांनी टाकला की हृदयाचे ठोके त्यांचे बंद पडून देखील ICUच्या दरवाजावरती त्यांना भोवर आली आणि ते खाली पडले. त्यांचं हृदय बंद पडलेलं असताना देखील तुम्ही त्यांना तिथून परत रिटर्न आणलंय म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर अशा या डॉक्टरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी समस्त घोटी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. आता या ठिकाणी मी पेशंटचे मोठे बंधू, तो त्याच्यानंतर मला काही आठवत नाही, परंतु त्याच्यानंतर देवरूपाने आलेले आमचे डॉक्टर साहेब अतुलजी वडगावकर यांनी त्याला ताबडतोब ICUमध्ये घेतलं. आणि त्यांनी बघितल्यानंतर जेव्हा त्याचे हार्टचे ठोके तर बंद पडलेले आहे तर तिथं त्याची गोष्ट संपल्यासारखी होती. पण सरांनी स्वतःच्या याच्यावरती खूप मोठी डेअरिंग करून त्याला पहिला शॉक दिला. त्यांनी पण देवाशी खूप प्रयत्न केले आणि देवाशी मागून त्याला शॉक दिले. पहिल्या शॉकमध्ये तो उभा नाही राहिला आणि दुसरा शॉक दिला तेव्हा तिने थोडेसे मुवमेंट दिले. तेव्हा सरांनी कुठलीही टाईम वेस्ट न करता ताबडतोब सरांनी त्याची पुढची लगेच लाईन लावली आणि सह्याद्री हॉस्पिटलला फोन केला. आणि आपले जे डॉक्टर साहेब आपले प्रदीप पवार साहेब यांना त्यांनी ताबडतोब सांगितलं का हा पेशंट माझा घरचा आहे आणि तुम्ही ताबडतोब त्याची ऑपरेशनची तयारी करावा. कुठल्याही कोणत्या गोष्टीची मध्ये हे न करता ताबडतोब माझ्या भावाला त्यांनी ताबडतोब ऑपरेशनला घेतलं. आणि काही मिनटाच्या नंतर इथं आपले डॉक्टर लोढा साहेब आलेले यांचं सर्वांवतीने स्वागत करत आहे. सर्वात जुने डॉक्टर आमचे हे पण फॅमिली डॉक्टर आहेत. तर मग त्याच्यानंतर भावाचं ताबडतोब साहेबांनी ऑपरेशन करायला लावलं आणि त्याला जीवदान दिलं. त्याच्याबद्दल साहेबांचा आम्ही खूप आभार मानतो आणि माझ्या वतीने सर्व ग्रामस्थ जेवढे पण जमले यांच्यातर्फे सर्वांचा आभार मानून 2 शब्द संपवतो. आता या ठिकाणी त्यांचे बंधू त्यांनी आपलं मन आणि मनाला कसं हलकं करावं त्या माध्यमातून त्यांनी आपले 2 शब्द सांगून आता यानंतर आपल्या गावचे समाधान जाधव यांनी 2 शब्द बोलले. सर्वांना नमस्कार. डॉक्टर म्हणजे अशी एक वस्तू आहे जेव्हा आपण जन्मतो ते आपल्या आईलासुद्धा कळत नाही
का आपण आपल्याला काय होतंय ते एक सांगू शकतो, म्हणजे तो डॉक्टर आपल्यासाठी कायम देव असतो. आपण आपल्याला समजतो का आपले आईवडील आपले कुटुंब आपल्यासाठी देव आहे. तर पहिली गोष्ट आपला देव माणूस आहे, तर वरचा एक असतो तो त्यांनी जन्म दिला तो, आणि दुसरे म्हणजे ते डॉक्टर असतात. आता डॉक्टरांनी एवढ्यांनी सांगितलं बुवा इरफान भाऊचं कसं झालं काय झालं. माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे का प्रत्येकाला त्रास हा 100% होत राहतो. त्यांनी वेळच्या वेळी दवाखान्यात दाखवणंही गरजेचं आहे. सगळेच इरफान भाऊ सारखं लकी माणूस नाही राहणार का जो 99% माणूस गेलेला माणूस या डॉक्टरांनी जिवंत केलेला आहे. तर माझं सर्वांना एकच विनंती आहे, मेडिक्लेम झाला आज त्या सर्वांनी सांगितलं का डॉक्टरनी 1 रुपया न घेता त्यांचा इलाज केला आहे. तो कशा संदर्भात झाला आहे, तुमचं रेशन कार्ड क्लिअरेशन राहणं गरजेचं आहे, तुमचे डॉक्युमेंट क्लिअर राहणं गरजेचं आहे, तुमचा फिटनेस गरजेचा आहे, तुमचा व्यायाम गरजेचा आहे. या सगळ्या गोष्टी बी गरजेच्या आहे. प्रत्येक सारखा इरफान भाऊ सारखा लकी माणूस राहणार नाही. प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्या, वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवा. आणि महत्त्वाचा विषय, सगळेच वडगावकर डॉक्टरांकडेच जातील याचा अर्थ असा नाही का नाशिकमध्ये भरपूर डॉक्टर लोक असे आहे का ते वडगावकर सरासारखे चांगले डॉक्टर आहे. यांनी प्रत्येकाने काळजी घ्यावी. शरीर जेवढे बोलू मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. आता या ठिकाणी गावचे मामा संजू मामा यांनी आपले 2 शब्द बोलायचे. माझा मेव नाही ना, माझं मेव नाही आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर वडगावकर आणि डॉक्टर पवार गावच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आज जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, जे आयोजक आहे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. कारण असे कर्तबगार व्यक्तिमत्वांचा सत्कार करणं ही काळाची गरज आहे. कारण की जनसेवा करताना कोणतीही व्यक्ती म्हणत नाही की मी जनसेवा करतो आणि माझा कोणी सत्कार करावा. कर्तबगारी त्याची ते निभवतात, त्यांचं कार्य करीत असतात. डॉक्टर तुम्ही जे केलेले कार्य एकच नसेल तर हजारो कार्य असेल. त्यानंतर तुमच्या कार्याला कोणी उद्गार केलेलं नसेल. पण मला चांगलं आठवतं नाशिकमध्ये तुमच्या कार्यक्रमाला एक मी उपस्थित होतो, त्यावेळेस तुमचा सत्कार होता. त्या कार्यक्रमामध्ये बी तुमच्या चांगल्या पद्धतीने सत्कार झाला. करोनाच्या काळामध्ये तुमचा सत्कार ठेवलेला महानगरपालिकेने ठेवायला पाहिजे होता, पण नाशिक नगर महानगरपालिकेला ते योग आले नाही. आज आमच्या घुटीनगरीला तुमचे योग आले, तुमचा सत्कार केला, तुमच्या कार्याची गुणगौरव केला. मी म्हणून या कार्य जे समिती आहे हे सत्कार स्वरूपाचे, त्या समितीचे परत एकदा आभार मानतो. डॉक्टर तुम्ही इरफान नव्हे, इरफानच्या मागं 10 कुटुंब राहतात. इरफानच्या ऐवजी म्हणजे त्याच्या मागं 100,000 लोक आहेत. तुम्ही त्या 1000 लोकांचा जीव वाचवला, मी हे मानतो. आणि इरफानला परत जीवदान दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्या गावचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब वालझाडे उपलटणे काय बोलतो स्पीच करा. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम, मनाला खूप आपल्याला एक आनंद का आज आपल्या घोटी गावातील एक सुपुत्र आमचे परममित्र स्वर्गीय अकबरबाई आमचे अफसरबाई गेले, त्यांचे परममित्र पुत्र इरफानबाई आता पुतण्या यांनी सर्वांनी वक्त्यांनी सांगितलं आहे की त्याच्यावरती जी घटना घडली आणि ही प्रक्रिया होता नाशिकपर्यंत कसे पोचले, कसा हृदयविकाराचा झटका आला, गाडी कशी चालवली, कशा पद्धतीने हृदयाचं पंपिंग, छातीचं पंपिंग केलं गेलं आणि डॉक्टर अतुल वडगावकर सर यांच्या हॉस्पिटलपर्यंत कसे पोचले हे सर्वांनी सांगितलं. आणि म्हणून हा असा सुंदर कार्यक्रम तुम्हाला आम्हाला हा आनंद देणारा आणि एक मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला एक मिळणारं आज ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आणि सेवाभावी डॉक्टर अतुलजी वडगावकर सर, त्यांचे सहकारी प्रशांत पवार सर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या वडगावकर ताई, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ
उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा काल परवाच होळी झाली, हिंदूंचा सण साजरा झाला आज, आणि त्याचबरोबर मुसलमान समाजांचा सुद्धा आज रोजा, पवित्र असा रोजा चालू आहे. म्हणून ह्या दोन्ही समाजाला आपण चांगला असं एक अभिनंदन करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ. आनंद वाटला आम्हाला की सर तुमचं नाव कोरोनाच्या टायमाला आम्ही फक्त मोबाईलवर बघितलं, माहिती बघितली का तुम्ही खऱ्या अर्थानं ती सेवा केली का जिथं लाखो रुपयाला पेशंटला वरमाडलं, 5 लाख 10 लाख 20 लाख लोकांना इतकं वरमाडलं. ते सॅनिटायझरच लोकांनी 2-2 3-3 कोटी रुपये कमावले. पण आम्हाला तुमचा अभिमान आहे का डॉक्टर साहेब तुम्ही खऱ्या अर्थानं कोरोनामध्ये एक देवदूत म्हणून या मानव जातीची सेवा ना जातपार ना पातपार अशा पद्धतीने तुम्ही एक सेवा केली आणि आज इरफानबाईची सेवासुद्धा खूप चांगली केली. आज म्हणजे सांगायला गेलं तर फार मोठं म्हणजे 2 दिवस पुरणार नाही. विनोदभाई आमचे सहकारी विनोदभाई नाठे त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले. असा विषय महत्त्वाचा योगायोगाने आपल्या गावातील सगळं जबाबदार व्यक्तिमत्व उपस्थित आहे, समाज बांधव हे सगळे गावकरी आहे आणि डॉक्टरची सगळी टीम आहे. मला असं म्हणायचं आहे, मी डॉक्टरांना मी टीका करीत नाही. काही डॉक्टर घुटी गावामध्ये सर काही डॉक्टर जे पेशंट पाठवतात नाशिकला त्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे, कट मारण्याचा कार्यक्रम करतात. हे चुकीचं आहे. तुमच्या सेवाभावी डॉक्टर जे आहेत त्यांचं खरा आदर्श ह्या घुटे गावच्या काही डॉक्टरांना, बरं का सर्व डॉक्टरांना तुम्ही आरोप करीत नाही डॉक्टर साहेब, तेव्हा लॅबमध्ये चिठ्ठ्या देतात तिथे कट. 1000 रुपयाची चिठ्ठी असली 400 रुपये डॉक्टरचे, 600 रुपये त्यांचे लॅबवाल्यांचे आणि 1000 रुपये भुर्दंड पेशंटला. सत्य परिस्थिती सांगतो मी. लॅबवाल्याचं तेच, एक्सरेचं तेच, सोनोग्राफीचं तेच, आणि पेशंट नाशिकला जेव्हा पाठवायची पाळी येते त्या टायमाला ते विचारून घेतात तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाणार आहे, अमुक डॉक्टरकडे. त्यावेळेस ते काय म्हणतात आमच्या हॉस्पिटलमधून पेशंट आम्ही रवाना करतोय सर, आणि तुम्ही ते पेशंट माझ्या कोट्यात ठेवा, माझा 40% कट राहून द्या. हे स्वतः माझ्यावर बितलंय म्हणून तुम्हाला मी सांगतो, हे स्वतः माझ्यावर बितलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून मला एकच सांगायचं आहे की सरांचा आदर्श घ्या, मानव जातीची सेवा खऱ्या अर्थानं ही आपण केली गेली पाहिजे, हे डॉक्टरने शिकलं गेलं पाहिजे. आता विनोदजी नाठे साहेबांनी आपल्याला सांगितलंय जीवनदायी योजना, इरफानबाईचं ऑपरेशन केलं डॉक्टर साहेबांनी 1 रुपया घेतला नाही. परंतु या गुटी गावामध्ये जे जीवनदायी योजनेचे जे याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेच्या ज्या याच्यामध्ये जे पेशंट ॲडमिट करतात सर, तुम्हाला सांगतो 20-20, 25-25 हजार रुपये पहिले वरभरून घेतात पेशंटकडून. त्याच्यामध्ये हे पैसे पहिले काढून घेतात. ही सत्य परिस्थिती आहे. ही असं होता कामा नये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, माझा राग आला तरी चालेल, पण जे चांगले डॉक्टर आहे त्याचं आम्ही नेहमी कौतुक करू. पण जे काही असे काही लुटारू दरोडखोर असतील त्याच्यामागं आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो. आणि सर दुसरा मुद्दा असा आहे, तुमचे जे हॉस्पिटलचे रॉ मटेरियल जे उरतं ते तुमची गाडी येते नाशिकवरून त्याच्यामध्ये टाकायला लागतं. कारण इतर जे आपले जे मानव जातीचे जे आरोग्य करता ही धोक्याची घंटा आहे. परंतु भंडारदरा रोडला जाऊन बघा, सर्व ड्रेसिंगचे ते सगळे फार चिकट पट्ट्या, फार तुमच्या फार निळ्या पिवळ्या पट्ट्या, फार ते सालांच्या बाटल्या, सर्व साहित्य त्या भंडारदरा रोडवरती टाकलं जातं. मी भाऊसाहेबाला फोन केला का भाऊसाहेब नियमाने कायद्याने बघा, सगळ्या डॉक्टरांना नोटीस काढा. डॉक्टर साहेब खरं सांगतो मी, आणि त्या पद्धतीने ते मटेरियल नाशिकला येणारी ती गाडी त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. ही सुद्धा डोक्याची घंटा आपल्या गुटीकरांना आहे. साहेब या गावामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व राष्ट्रीय एकमतेचं गाव आहे. समोर मारुती मंदिर आहे, या बाजूला मस्जिद आहे, या बाजूला मुसलमान समाजाचं एक ग्राउंड आहे. त्या ठिकाणी मारुती मंदिराचे कोणतेही कार्यक्रम असले तर ह्या 10-10 दिवस कार्यक्रम जरी असले तरी मुसलमान समाजाच्या जागेमध्ये अन्नदान होते आणि कार्यक्रम होतात. असं हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारं हे आमचं हिंदू मुस्लिमचं गाव, हे आम्हाला सुद्धा एक अभिमान वाटतो ह्या गावामध्ये. आणि म्हणून आम्ही डॉक्टर साहेबांचं जेवढं आम्ही कौतुक करत तेवढं थोडंच आहे. अशी सेवा तुमची
चालू राहून द्या आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुमची सेवा चालू राहील. तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देईल, अल्लाह उदंड आयुष्य देईल. अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे आपलं लिस्ट आहे ना. आता मी आपले जे प्रमुख पाहुणे माननीय अतुलजी वडगावकर हे आपले मनोगत व्यक्त करतात. सर इथंच बोला. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, ज्या फॅमिलीसाठी आपण इथं आलो ती इरफान शेख आणि त्यांची पूर्ण फॅमिली, सर्व गोटी बांधव. आज मला खरोखर मनस्वी जेव्हा माझं हे ठरलं की इथं यायचं आहे तेव्हा मला खूप आनंद वाटला, कारण माझ्या आयुष्याची सुरुवात ही गोटीपासून झाली होती. आणि म्हणजे हे मी टाळ्या वाजवण्यासाठी म्हणत नाही, हे खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेला पहिला पेशंट मी गोटीत बघितला आणि माझ्याकडे जी काही पेशंट ॲडमिट राहायचे त्याच्यातले 90% गोटीचेच असायचे. आम्ही बरेच वेळेला इथं जेव्हा आलो पहिल्यांदा त्यावेळेला अभशंकर सर होते, आम्ही दोघं स्कूटरवरनं आलो होतो. त्यांनी सांगितलं उद्यापासून स्कूटरवर आलास तर एकही पेशंट दाखवणार नाही. मग आम्ही काळ्या पिवळ्या गाडीतनं यायला लागलो. पुढं 4 जणं असायचे, मागं 6 जणं असायचे. त्यात 2 जणं आम्ही, ती आमची ECGची बॅग ती लोकांना त्रास द्यायची, त्यामुळे लोक अगदी आम्हाला ढकलून टाकाय तिकडं. तर असं करत करत आम्ही जवळजवळ 9 ते 10 वर्ष गोटीत आलो. मी जास्तीत जास्त गोटीकरांची सेवा केली. त्यावेळेला मी कधीकधी 100 पेशंट गोटीत बघायचो. म्हणजे मंगळवारी मी यायची वेळ फिक्स होती, जाण्याची वेळ फिक्स नव्हती. मी कधी 8, 9, 10 वाजेपर्यंत परत जायचो आणि सिंगल रोड होता. पण त्यातही आम्हाला खूप मजा होती, कारण तेवढ्या एकाच ठिकाणी आम्हाला फिरायला मिळायचं. त्यामुळे आम्ही घोटीला यायचं कधीच चुकवलं नाही, आम्ही दोघं यायचो त्यामुळं. आणि घोटीच्या लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं त्याच्यातून खरोखरीच आमचा संस्कार पण व्यवस्थित झाला. आणि जे काय आम्ही शिकलो, म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून जी काय आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो त्यातली बरीचशी प्रॅक्टिस आम्ही घोटीच्या पेशंटवरती केली. ज्यावेळेला इरफान आला त्यावेळेला खरोखरीच हा रोजच्या रोज येणारा माझा माणूस, म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यातनं 1-2दा भेटायचा मला. आणि तो अशा परिस्थितीत समोर पडल्यानंतर माझे पण हात 2 मिनटं थरथरले होते, कारण तो ऑलरेडी त्याचं हार्ट स्टॉप झालं होतं. आणि अशा परिस्थितीत आमच्याकडे खूप कमी वेळ असतो, म्हणजे 2-3 मिनटाचा वेळ असतो की ज्याच्यामध्ये त्याला आपण पूर्ण रिससिटेशन म्हणतात त्याला. म्हणजे त्या पडलेल्या स्थितीमध्ये त्याला कार्डियक मसाज देणं, त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं आणि त्याच वेळेला त्याला शॉक देणं, हे सगळं कोऑर्डिनेट व्हावं लागतं. त्याच्या बायकोनी तर खूप जोरजोरात गळा काढून रडायला चालू केलं होतं आणि ती तर आरडाओरडा करून हातच म्हणजे तिला कळलं होतं की आपला हा गेलेला आहे असं. तर त्यामुळं त्या परिस्थितीत मी पण थोडासा भांबावलो होतो. पण थोड्या वेळात म्हणजे हे झाल्यानंतर मी म्हटलं काही झालं तरी हा आपला जवळचा माणूस आहे, याला काहीही झालं तरी आपण म्हणजे हे करायचं नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करायचे. त्याला 4 शॉक दिले. 4था शॉक 400 जूलचा होता आणि 4था शॉक दिल्यानंतर थोडासा हार्टचा फ्लिकर चालू झाला आणि मग हळूहळू त्याचं हार्ट पिकअप झालं आणि 10 मिनटात तो बोलायला लागला. तोपर्यंत त्याला काही आठवत नसणार आहे. आणि ज्या वेळेला तो बोलायला लागला त्यावेळेला आम्ही लगेच ठरवलं होतं जी काही इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे हार्टची ती ट्रीटमेंट केली आणि त्याची सगळी ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे सगळी केली. कॅथलॅब तयार केली. प्रशांतजी पवार हे जे माझे रेग्युलर डॉक्टर आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की दुसरे सगळे पेशंट बाजूला ठेवा, हा पेशंट डायरेक्टली कॅथलॅबमध्ये जाईल. तसं हा पेशंट आमच्या इथून निघाला आणि 10 ते 12 मिनटात तो पूर्ण कॅथलॅबमध्ये आत गेला. त्याचं इमर्जन्सी प्लास्टी झाली. त्याचं लेफ्ट साईडची जी सर्कम्प्लेक्स आर्टरी होती ती 100% ब्लॉक होती आणि ती सुपरडॉमिनंट म्हणजे तीच महत्त्वाची आर्टरी संपूर्ण रक्तपुरवठा करणारी होती. त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टीद्वारे त्याच्यावरती उपचार झाले आणि जी 100% ब्लॉक असणारी आर्टरी सरांनी पूर्णवत नॉर्मल केली. मित्रांनो, हे सगळं करत असताना आम्हाला खरोखरीच खूप जास्त रिस्क वाटत होती, कारण ह्याच्यामध्ये 100% ब्लॉक असणारी आर्टरी ओपन करायची सोपं काम नव्हतं आणि त्यातनं त्याला हार्ट अटॅक आणि त्याचा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशननी हार्ट अरेस्ट झालं होतं. तर त्या अरेस्टेड हार्टमध्ये हार्ट चालू करायचं आणि त्याला पूर्ण नॉर्मल करायचं ही गोष्ट थोडी चॅलेंजिंग होती. पण आम्ही हे स्वीकारलं. आमच्या सगळ्या टीमनी त्याच्यासाठी मला खूप मदत केली आणि
मला आज खूप सांगायला आनंद वाटतो आहे की गेल्या 2 महिन्यात असे 2 पेशंटना आम्ही कार्डियक अरेस्टमधनं वाचवलं की जे ॲडमिट नव्हते, आमच्या इथं आल्यानंतर त्यांना कार्डियक अरेस्ट झालं आणि आम्ही चांगल्या रीतीनं त्यांना व्यवस्थित बाहेर करू शकलो. मला वाटतं की गोटीनी ज्या परिस्थितीत मला गोटीनी बघितलं होतं, आज मला गोटीसमोर यायला खूप आनंद वाटत होता. कारण मी इरफान म्हणल्यावर गोटीला मी 100% येणार आहे. कारण मी जवळजवळ 10 वर्ष गोटी देत होतो. गोटीकरांनी माझ्यावरती अतिशय प्रेम केलं होतं आणि अजूनही आहे. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना भेटायला मिळालं. लोढा सर आले, लोढा सरांनी मला खूप वर्षापासून बघितलं आहे. रंगरेज सर आलेत, रंगरेज सरांनी मला खूप वर्षांनी बघितलं आहे. आणि काही लोकांना असं वाटत पण असेल, म्हणजे मला काही वेळेला घोटीतले लोक भेटले, काही लोक सांगतात की नाही ते आता जास्त प्रॅक्टिस करत नाहीत. या निमित्ताने यार मला सांगायला आलं की आम्ही पहिल्यापेक्षा जास्त चांगली प्रॅक्टिस करतो आहे आणि असं काही नाही आहे. आम्ही व्यवस्थित काम करतो आहे. तुमच्यासाठी आम्ही कधीही उपलब्ध आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळंच आज आम्ही इथंपर्यंतचा प्रवास करू शकलो आहे आणि याही पुढं आपली सेवा करत राहण्याचा आमचा विचार आहे. धन्यवाद. आज जी काय हा म्हणजे कार्यक्रम करून आम्हाला इथं बोलवलं आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल घोटीकरांचे आणि इरफान शेख आणि सगळ्या फॅमिलीचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपणही हे काही कार्यक्रमासाठी आलात त्यामुळे आपलेही खूप आभार. आणि मला स्वतःला खूप आनंद वाटला. घोटी पूर्ण बदललं आहे पण माणसं नाही बदलली. यार माझं प्रेम तसंच आहे. म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्ट बदलली आहे पण जे जुनी माणसं भेटली मला त्यांनी जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर डॉक्टर पवार साहेब हे 2 शब्द मनोगत व्यक्त. प्रथमतः धन्यवाद की मला इकडे आमंत्रित करण्यात आलं आणि एवढं तुम्ही आदर सन्मान केल्याबद्दल. माझं तर म्हणजे मी ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत करतो सह्याद्री हॉस्पिटलला. आम्ही महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांना सेवा देत असतो. पण ही गोष्ट माझ्यासाठी खास काय, कारण की सरांचा मला जेव्हा फोन आला तेव्हा सरांनी मला असं सांगितलं की प्रशांत, हे माझं घरचं मेंबर आहे, तुला सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि तुला याची प्लास्टिक करायची. मग मी म्हटलं सर आम्हाला कसं असतं, आता जसं साहेबांनी बोलले की हां काही लोक दरोडेखोर असतात हे असतं, तसं आम्ही थोडंसं एक पाऊल थोडंसं सांभाळून टाकतो की बाबा हे आपल्या जवळचे लोक आहेत का, म्हणजे काही सर्जरी करण्यामध्ये. कारण प्रत्येक कार्डियक सर्जरी सक्सेसफुलच होईल असं नाही, म्हणजे आम्ही पण शेवटी मानवच आहे. तर ज्यांना आमच्यावर विश्वास आहे की हो डॉक्टर साहेब तुम्ही करा, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, म्हणजे आम्हाला पण थोडंसं पाठबळ मिळतं ही गोष्ट करायला आणि सक्सेसफुल रेट वाढतो. तसं मी सरांना पहिले विचारलं, सर नक्की घरातलेच आहे ना? तर सर म्हणे अरे प्रशांत तू कर बिंदास, माझी जबाबदारी. मग जेव्हा असं म्हटलं सर मग आता काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही येऊ द्या. आणि नंतर जेव्हा देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि मी इरफान भाईंच्या सगळ्या घरच्यांना पण मिळाल्यानंतर मला असं वाटलं की खरोखरच म्हणजे सरांनी जो शब्द मला म्हटले होते की हे माझ्या घरचेच लोक आहे, तर त्या पद्धतीने चांगली सर्जरी झाली. आणि त्यांना जेव्हा मी डिस्चार्जच्या वेळेस जेव्हा भेटलो तेव्हा पण म्हणजे सगळ्यांनीच एकदम चांगलं कोऑपरेट केलं आणि आज आपल्यासमोर हे सगळं बघायला मिळतं आहे. मी त्यामुळे खूप खुश आहे. आणि सरांचं इरफान भाई ही एक फॅमिली नसून सरांच्या अशा हजारो फॅमिली, आणि त्यामुळे मी सरांना दरवेळेस सर्जरी करायच्या आधी विचारतो सर सर्जरी हां अरे मी आहे काही प्रॉब्लेम नाही, हे माझ्या घरचेच आहे. म्हणजे सरांचा असा फोन आला तर मग मी सर्जरी करायला मोकळं होतो. त्यामुळे आय एम वन्स अगेन म्हणजे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि जसं सरांनी सांगितलं आज एकदम पवित्र दिवस आहे सगळ्यांसाठी, हिंदू आणि मुस्लिमसाठी. आणि यांनी पण जे मला सांगितलं म्हणजे आम्हाला तर ह्या गोष्टीचं पाहिजे हो, सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा की म्हणजे चांगलं कार्य होईल आमच्याकडून. तर पुनश्च एकदा धन्यवाद. आणि येस सर. डॉक्टर साहेबांनी एक शब्द वापरला की तुमच्या सगळ्यांचा विश्वास आणि सहकार्य खूप गरजेचं असतं. एक असाच प्रसंग जेव्हा मुळेगावचा पेशंट होता सर कोरोनामध्ये, 24 त्याचा स्कोअर होता आणि सिडकोमधील कोविड सेंटरने त्याला घरी काढून दिलं मेलेला म्हणून. संतोष गुळवे बेलगावचे त्यांचा भाचा, आणि संतोषने मला फोन केला, अरे त्याला घरी काढून दिलं आहे. पिकअप गाडीमध्ये
आम्ही त्याला CO2 ते ऑक्सिजन लावलं आहे त्याला पिकअप गाडीत. सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर 2 दिवस बाहेर होता. मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना रिपोर्ट दाखवलं, ते म्हणे 24 स्कोअर आहे. मी डॉक्टरांना एकच सांगितलं, तुम्ही आत्तापर्यंत हजारो पेशंट रिपेअर केले, त्या अनुभवामधून तुम्ही याला गोळ्या द्या. हा पेशंट मेलेला आहे, आजच तुम्हाला आम्ही लिहून देतो. आणि डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पेशंट बरा झाला. 24 स्कोअर असलेला पेशंट डॉक्टरांनी बरा केला आहे. कशामुळे? कारण आपण डॉक्टर म्हणजे देव नाही आहे. मग आपण त्यांना नाही पेशंट बरा झाला की ब्लेम करतो, असं अजिबात नाही. कुठलाही डॉक्टर पेशंटला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य पण आता इथं आले आहे. आज आपल्या घोटी गावात आरोग्याविषयी मोठे तज्ज्ञ अतुल वडगावकर साहेब, डॉक्टर प्रशांतजी पवार साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर असलेले आमचे डॉक्टर लोढा, बाळासाहेब वालझाडे, संजू आवटे, कुबेर, डॉक्टर कुरेर आणि स्वातीताई, रामदास भोर आणि आपले सर्व उपस्थित ग्रामस्थ, आज हा खरंच चांगला उपक्रम आपल्या घोटी गावात इरफानने आणला आहे आणि डॉक्टर साहेब रंगरेज यांनी हा चांगला आयोजित केला. आरोग्याविषयी सर्वांना आजकाल म्हणजे आरोग्याविषयी आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि वेळोवेळी लक्ष न दिल्यामुळे आपल्याला या मोठ्या जीवितहानींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि आपल्या गावात आपल्या नशिबाने हे आज मोठे तज्ज्ञ आपल्याला लाभलेले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंच असेल. पण आज आपल्या या शिबिराच्या निमित्ताने सर्वांना सांगेल की आपल्या आरोग्याकडं पहिलं प्राधान्य आपल्या आरोग्याकडं दिलं पाहिजे. आरोग्य आपलं जर चांगलं असेल तरच आपण हे जीवन सर्व बघू शकतो, उपभोगू शकतो. म्हणून आपण आपल्या शरीराची आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वात जास्त आहाराची जी गरज असते त्या आहाराकडं आपण दुर्लक्ष करत असतो. त्या आहारामुळं आपले जे काय शरीराला बऱ्याच जीवितहानी होत असतात आणि आपली ती जीवनशैली रोजची आहे ती आपण सुधारायला पाहिजे. आणि या निमित्ताने मला आज इथे आमंत्रित केलं, मी आयोजकांचे मी मनापासून आभार. आणि या शिबिराचा जास्तीत जास्त सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्याला येथे मोठे तज्ज्ञ मिळाले त्यांचा आपण फायदा करून घ्यावा हीच मी नम्र विनंती आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जे डॉक्टर साहेब वडगावकर यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावच्या सरपंच व तसेच उपसरपंच यांनी ए बेटे ओशाल शाल दे कोने बन्नू भाई ऊपर आओ, तुमको बुलाना है यूसुफ. सरांचं करा मग पवार 100% तुमच्या सूचनांचं पालन होईल. करू कारवाई आपण. बंद व्हायला पाहिजे. शालजी हो रामदास भाऊ पुढं व्हा. शाल द्या त्यांना. त्यानंतर बोले ना सरपंच सरपंच सर रामदास भाऊ. त्यानंतर कॅमेरा पुढे डॉक्टर प्रदीप पवार यांचं युसुफभाई पेशंटचे चुलते तसेच त्यांचे बंधू आणि स्वतः पेशंट या तिघांनी त्यांचं सत्कार करायचं आहे. त्यानंतर
आपल्या साडी लायले ना प्रशांत पवार सरांचं सत्कार करण्यात आलेला आहे. त्यानंतर हां आणि तसेच आमच्या वडगावकर वहिनी साहेब यांचा सत्कार पेशंटची मिसेस काय बेटे गुड्डी हां मॅडमचा सत्कार पेशंटची भाऊजाई आणि पेशंटची मिसेस हे दोघं करतील. तसेच आलेल्या त्यांचे सहकारी जे आहेत डॉक्टरांबरोबर पिछाव हां ते काढून घ्या ना, काढून अंगावर टाका ना. एक मिनिट. तसेच समाधान भाऊ अंगावर टाका. इरफान भाई अरे तुम यहाँ अभी हो वो जो मैडम जितने उनके जो सहकारी है जो उनका स्टॉप है उनको भी साड़ियाँ देने में